नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? तर सगळे मजेतच असाल. आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 6वी मधलं जे आपलं कुठलं युनिट चालू आहे? आपलं युनिट 3 चालू आहे. त्याच्यातलं युनिट 3 मधलं आपण 3.4 ॲट द सायन्स फेअर हे आज अभ्यासणार आहोत. तर बघा एक्झिबिशनमध्ये खूप असे मॉडेल असतात, की फॉर एक्झाम्पल बघा असं म्हणजे असं बॅटरी ते असं जोडून वगैरे त्याच्यापासून फॅन वगैरे किंवा एखादी मोटर वगैरे स्टार्ट होईल. परत एखादा असा अलार्म वगैरे असतो, की जसं घराचं मॉडेल बनवून म्हणजे खिडकीला तुम्ही जरी टच केलं तर ते अलार्म वगैरे वाजेल. तर अशा प्रकारचे जे आहेत सायन्स मॉडेल आहे, तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये पण तुम्ही बनवत असाल आणि जे परफेक्ट असते त्याला काय मिळतं म्हणजे बक्षीस वगैरे मिळतं. तर हे तेच आहे, की इथे म्हणजे तुमच्यासारखे 5व्या-6व्या वर्गातले जी मुलं आहेत, त्यांनी काय म्हणजे हे सायन्स एक्सपेरिमेंट करून पाहिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या रंगाचा उपयोग करून, वेगवेगळ्या ऑइलचा उपयोग करून त्यांनी म्हणजे असं आर्ट जसं ड्रॉइंगचा एक वेगळा प्रकार त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अजून म्हणजे आपण अशा म्हणजे जेव्हा लहानपणी आपण काय करायचो असं टेलिफोन खेळायचो ते कागदाचे जे हे असतात आपले ग्लास असतात कागदी ग्लास जे आपण बर्थडे पार्टीमध्ये वगैरे वापरतो त्याला काय करायचो आपण आधी एक मध्ये असा दोरा लावायचो आणि इकडून बोललं की काय व्हायचं त्या बाजूला आवाज जायचा. तर लहानपणी असे तुम्ही पण एक्सपेरिमेंट केलेले असाल तर तेच आपण इथे बघूया तुमच्यासारखी जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी म्हणजे हे सायन्स एक्सपेरिमेंट वेगवेगळे म्हणजे आर्ट आहे जसं ड्रॉइंगचं आहे कला आहे तर त्याच्यात त्यांनी एक्सपेरिमेंट करून पाहिलेलं आहे. परत त्यांनी परत एक मॉडेल बनवलेलं आहे की झाडांना आपण पाणी घालतो तर जर बॉटलनी किंवा मग वगैरे असेल त्याच्याने घातलं तर एकदम आपलं पाणी आपल्या हातून काय ओतलं जाते. पण तसं न करता आपण म्हणजे असं शॉवर टाईपनी असं म्हणजे ज्या झाडाने घातलं तर काय होतं की त्या झाडाला संपूर्ण पाणी पण जाते आणि त्याची पानं पण स्वच्छ होतात. त्याच्यामुळे त्यांची जी फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे होते. तर तेच आपण आज अभ्यासूया. जो आपला कुठला लेसन आहे ॲट द सायन्स फेअर म्हणजे सायन्सचा जो मेळावा वगैरे असतो ती त्याविषयी आहे. तर आपल्या लेसनमध्ये तेच आहे. चला मग लेसनला आपण काय करूया स्टार्ट करूया ॲट द सायन्स फेअर. तर बघा आपण याच्यात म्हणजे आता काय दिलेलं आहे ते आपण शिकूया म्हणजेच लर्न करूया. ठीक आहे. बघा काय आहे ॲट द सायन्स फेअर. तर बघा सर्वप्रथम इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजेच काय मुलांना प्रस्तावना दिलेली आहे. तर बघूया आपल्याला आता या लेसन मध्ये काय काय नवीन शिकता येईल आणि सायन्स बद्दल कुठली कुठली नवीन माहिती घेता येईल. काय दिलेलं आहे बघा इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू learn two scientific process from Bhumika and Tanmay. Let us go through it and check whether we too can try this at home or school. तर इथे काय दिलेलं आहे मुलांना बघा इन दिस चॅप्टर म्हणजे आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे ऍट द सायन्स फेअर म्हणजे सायन्सचा जो मेळावा असतो त्याला काय म्हणू सायन्स फेअर. तर इथे काय दाखवलेलं आहे इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न आपण इथे काय शिकणार आहोत टू सायंटिफिक प्रोसेस टू अशा वैज्ञानिक जे आहेत सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक म्हणजे अशा सायन्सशी रिलेटेड अशा म्हणजे विज्ञानाशी रिलेटेड अशा दोन गोष्टी शिकणार आहोत म्हणजे प्रोसेस म्हणजेच काय प्रक्रिया. सायंटिफिक प्रोसेस म्हणजे वैज्ञानिक प्रक्रियेद्वारे आपण अशा दोन गोष्टी शिकणार आहोत फ्रॉम भूमिका अँड तन्मय. तर बघा आपल्या चॅप्टर मध्ये दोन कॅरेक्टर आहेत तुमच्यासारखीच दोन मुलं आहेत. एक कोण आहे एक मुलगी आहे जिचं नाव भूमिका आहे आणि तन्मय. तर आपल्याला या चॅप्टर मध्ये भूमिका आणि तन्मय यांनी जे सायन्स प्रोसेस केली आहे म्हणजे वैज्ञानिक म्हणजे अप्रोच वापरून आपलं दृष्टिकोन वापरून त्याच्यात त्यांनी पेंटिंग केली असेल किंवा काही नवीन वस्तू अशा नवीन वस्तू बनवल्या असतील जे आपल्या टाकाऊ असतात म्हणजे आपण ज्या फेकून देतो वगैरे त्याच्यापासून काही एक मॉडेल बनवलं असेल आणि भूमिकाने काहीतरी एखादं आर्ट क्रिएट केलं असेल कुठल्या गोष्टी म्हणजे सायंटिफिक प्रोसेस म्हणजे वैज्ञानिक जी प्रक्रिया करून त्यांनी काही अशा नवीन गोष्टी बनवलेल्या आहेत ते आपण आज या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. मग काय बघा लेट अस गो थ्रू इट म्हणजे या मुलांनी ज्या प्रक्रिया जे मॉडेल बनवलेले आहेत किंवा जे काही आर्ट बनवलेले आहेत तर याच्या थ्रू याच्या माध्यमातून काय करायचं आहे अँड चेक वेदर वी वी टू कॅन ट्राय दिस ऍट होम ऑर स्कूल म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत ते आपण कुठे करायला पाहिजे ह्याच्या
यांनी जे केलेले आहे भूमिका आणि तन्मयनी जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, जे सायन्स प्रोसेस केलेले आहेत, ते आपल्याला या चॅप्टर मधून काय करायचं आहे, आपल्याला अभ्यासाचं आहे आणि आपल्याला पण तसंच करून बघायचं आहे. तर तुम्ही मुलांना हे करून कुठे ट्राय करू शकता, एक तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवू शकता, नाहीतर तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये सुद्धा हे एक्सपेरिमेंट करू शकता. जेव्हा तुम्हाला असं सायन्सचं जेव्हा ऍक्टिव्हिटी येते, तुम्ही जेव्हा सायन्स हा म्हणजे विज्ञान हा विषय अभ्यासता, त्याच्यात आपल्याला बरंच काही सांगितलेलं जाते बघा. आपल्याला एक अशी ऍक्टिव्हिटी पण येते की जे आपल्याला असं प्लांट कसं ग्रो होतो, म्हणजे सीड्स, म्हणजे जे बिया असतात, बियापासून कसं प्लांट हळूहळू थोडंसं ते प्लांट आणि मग ते ट्रीच्या रूपात कसं होतं, हे पण तुम्हाला शिकवलं असेल. तर काय करतो त्यावेळेस आपण बघा, आपण हे सगळ्याच मुलांनी त्याच्या शाळेमध्ये केलेलं असेल. जेव्हा आपण वनस्पतीबद्दल म्हणजे प्लांट्स बद्दल शिकतो, तेव्हा सांगतात ना टीचर आपल्याला की म्हणजे सीड्स घ्यायच्या, त्या जमिनीमध्ये काय करायच्या, म्हणजे असं सीड्स जमिनीत लावायच्या, त्याच्यात वॉटरिंग करायचं, पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर आपल्याला काही दिवसांनी त्या सीड्स काय होतात, त्याला अंकुर फुटताना दिसतो, म्हणजे छोटस एक पान आलेलं दिसते का, मग ते थोडंसं मोठं होतं, मग एक प्लांट बनतं आणि मग मोठं मोठं होऊन ते काय ग्रो करतं. तर तुम्ही अशी ऍक्टिव्हिटी पण केली असेल. परत अशा खूप काही ऍक्टिव्हिटी आहेत ज्या आपण जसं परत तुम्ही हे बघितलं असेल की आपण जे सौर ऊर्जा वगैरे ह्या पाठात म्हणजे तुम्ही शिकलेलं असाल. तर जर आपण एखादा प्लेन कागद घेतला आणि आपल्याकडे जे भिंग असते, प्रखर उन्हात सूर्याच्या अगदी मधोमध आपण असं ठेवलं, तर ते काय त्या रेजमुळे तो कागद जळून येतो. तर आपण असं म्हणजे आपण लहानपणी किंवा तुम्हाला विज्ञानात अशा ऍक्टिव्हिटी म्हणजे करायला सांगतात आणि तुम्ही नवीन नवीन गोष्ट शिकता. म्हणजे तुम्हाला ते काय सायंटिफिक एक काय देतात, एक दृष्टिकोन देतात आणि तुम्हाला पण नवीन गोष्टी शिकायला खूप मजा येते. तर तेच आपण आपल्याला भूमिका आणि तन्मय यांनी ज्या ऍक्टिव्हिटी केलेल्या आहे, यांनी ज्या सायंटिफिक प्रोसेस केलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून काय करूया, आपण पण नवीन गोष्टी शिकूया. आणि तुम्ही नक्की कुठे करा, एक तर तुमच्या घरी हे जे आहे सायंटिफिक प्रोसेस तुम्ही तुमच्या घरी करून बघा, नाहीतर तुमच्या फ्रेंड सोबत तुमच्या स्कूलमध्ये ही ऍक्टिव्हिटी करून बघा. तर हेच आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. तर आता पुढचं बघूया आपण. बघा याचं एक्सप्लेनेशन बघूया. एक्सप्लेनेशन म्हणजेच काय, स्पष्टीकरण. तर इथे बघा एक्सप्लेनेशन म्हणजेच काय, स्पष्टीकरण. तर इथे आपल्याला जे टॉपिक दिलेले आहेत, हे काय आहे, मार्बलिंग. काय दिलेलं आहे, आपण थोडे मागे जाऊ. मार्बलिंग काय, मार्बलिंग काय दिलेलं आहे, मार्बलिंग. ते मार्बलिंग म्हणजे काय असते, तुम्ही मार्बलिंग म्हणजे काय त्याचा अंक म्हणजे असा शब्दशः अर्थ घेतला तर मार्बल म्हणजेच काय, जे संगमरवरी दगड असतात. तर तुम्ही मार्बलवर बघाल जी डिझाईन असते ती अशी स्प्रेड असते ना, असं मार्बलिंग त्याची डिझाईन असं म्हणजे अशी वेगळी असते. जर तुम्ही एखादा पांढरा मार्बल दिसेल तर त्याच्यावर तुम्हाला अशा वेगवेगळ्या अशा छटा दिसतात, वेगवेगळे असे कधी कधी रंग दिसतात, त्याचे शेड्स दिसतात, पण त्याचे फेंट असतात. तुम्ही असं ब्लॅक मार्बल मार्बल बघाल तर त्याच्यात कधी कधी असं ग्रीनिश कलरचा आपल्याला शेड दिसतो. मार्बलिंग म्हणजे ही काय आहे, एक कला आहे. तर जसं मार्बलवर जी जशी प्रतिकृती किंवा जसे शेड्स असतात, ते मार्बलिंग तर ते काय करू शकतो आपण पण, म्हणजे कागदावर आपण पण एखाद्या पेपरवर, जसं आपण जसं जे ऑइल पेंट्स असतात, ऑइल पेंट जे असतात ते थोडे थिक असतात, म्हणजे घट्ट असतात. आणि मग त्याच्यावर ते पातळ करायला आपण केरोसिन किंवा घासलेट वगैरे वापरतो. म्हणजे एखाद चमचा त्याच्यात टाकला तर ते कलर काय थोडे पातळ होतात. आणि त्याची थेंब जर तुम्ही पाण्यावर टाकली किंवा केरोसिन किंवा असं ते ऑइल कलर तुम्ही पाण्यावर, तर ते काय करतात, पाण्यात ते असे डुबत नाही. ते काय करतात, मुलांना त्या पाण्यावर असं तरंगतात. आणि जर त्याच्यावर तुम्ही असं पेपर ठेवला आणि प्रेस केला आणि तो पेपर असं म्हणजे तुम्ही बाहेर काढला, तर जे कलर जे पाण्यावर तरंगतात ते काय होतात, ते आपल्याला त्या पेपरवर ती जी प्रतिकृती आहे किंवा ते जे चित्र आहे ते पेपरवर उमटलेलं असते. तर ते म्हणजे मार्बल सारखे वेगवेगळे कलर मिळून एक काय, एक प्रतिकृती तयार केलेली असते. तर मार्बलिंग काय आहे, ही एक पेंटिंगची कला आहे. त्याला आपण आर्ट म्हणू शकतो. जसं मार्बल म्हणजे संगमरवरी दगडावर जशा छटा असतात, जसे रंगाने असं शेड्स वगैरे असतात, तसे आपण पेपरवर पण म्हणजे ड्रॉइंगद्वारे, पेंटिंगद्वारे आपण तसं करू शकतो. तर हे इथे दाखवलेलं आहे. बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, ही मुलं दिसत आहेत. तन्मय आहे, याच्यात भूमिका आणि तिची फ्रेंड आहे. बघा मुलांना आपल्याला इथे काय दिसते आहे, एक पेपर दिसते आहे, त्यांच्याकडे पेपर आहे आणि पेपरवर काय आहे, असे वेगवेगळ्या कलरचे शेड्स दिसतात. ठीक आहे, हे वेगवेगळ्या कलरचे शेड्स दिसतात. या पेपरवर यांनी कसं काय बनवलं असेल बघा, त्या ते किती हॅपीली त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे. तर त्यांच्या पेपरवर हे जे शेड्स आहेत, म्हणजे त्यांनी हे मार्बलिंग केलेलं आहे, म्हणजे आर्ट आहे हे
मार्बलिंग केलं आहे तर हे पेंटिंग केलेलं आहे, तर हे कसं काय केलं आहे त्याची प्रोसेस काय करूया आपण आता अभ्यासूया. बघा काय दिलेलं आहे, भूमिका इज शोइंग अस द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. तर भूमिकाने ही जी मार्बलिंग म्हणजे जसं मार्बल संगमरवरी दगडावर एखादी प्रतिकृती असते आणि त्याचे डिझाईन असतात, तर सेम काय केलेलं आहे, जी मार्बलिंग आहे म्हणजे पेंटिंगची जी प्रोसेस आहे तिने त्या पेपरवर केली आहे. कशी केलेली आहे बघा, भूमिका इज शोइंग अस द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. शोइंग म्हणजेच काय मुलांनो, दाखवणे. SHOWING. शोइंग म्हणजेच काय, दाखवणे. तर भूमिका दाखवत आहे बघा, दाखवणे. भूमिका काय, तिचं पेपर दाखवते जिने त्याच्यात ती ड्रॉइंग केली. शोइंग अस द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया. PROCESS. प्रोसेस म्हणजेच काय, प्रक्रिया. प्रोसेसचा अर्थ काय होतो, प्रक्रिया. प्रोसेस ऑफ मार्बलिंग. मार्बलिंग म्हणजे काय आहे, ही एक हे आर्ट आहे, पेंटिंग आर्ट आहे. काय आहे, पेंटिंग आर्ट आहे, म्हणजे अशा प्रकारची ड्रॉइंग करण्याची एक कला आहे. तर हे मार्बलिंग म्हणजे हे पेंटिंग कसं करायचं, तिने काय म्हणजे ती आता आपल्याला प्रोसेस सांगणार आहे की तिने कसं काय ह्याच्यात मार्बलिंग केलं. तर बघूया आपण मार्बलिंगची प्रोसेस. भूमिका सांगते की तिने कसं हे तयार केलं. तर बघा रिक्वायरमेंट्स. बघा मार्बलिंग पेंटिंग करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागतील. तर बघा काय काय लागेल, इथे लिस्ट दिलेली आहे. तर पहिलं रिक्वायरमेंट म्हणजेच काय, गरज. जे सामान आपल्याला लागणार आहे ते कुठले लागणार आहे. तर पहिलं काय लागणार आहे मुलांना, आपल्याला अ बकेट, सम वॉटर. म्हणजे आपल्याला एक बकेट लागणार आहे. बकेट म्हणजेच काय मुलांना, बादली. बकेट म्हणजे काय, बादली. तर आपल्याला एक बकेट लागेल, म्हणजे पाण्याने भरलेली बादली लागेल. आणि पाणी किती घ्यायचं आहे ते आपल्याला सांगतील. तर बघा काय आहे, अ बकेट. बकेट म्हणजे बादली. तर आपल्याला काय लागेल, एक ही दिलेली आहे, ही काय आहे, बकेट आहे. बकेट म्हणजेच काय, बादली. एक बादली लागेल आणि याच्यात काय दिलेलं आहे, सम वॉटर. म्हणजे बादली घ्यायची आहे आणि त्याच्यात वॉटर म्हणजे पाणी ऍड करायचं आहे. दिसते तुम्हाला इथे पाणी, हे जे ब्ल्यू कलरचं हे काय आहे, पाणी. ते आपल्याला रिक्वायरमेंट्स म्हणजे लागणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, तर पहिलं आहे बकेट. आणि बकेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी ओतायचं आहे. आता पुढे बघूया, पाणी घेतल्यानंतर तर पहिलं झालं बकेट. आता दुसरी वस्तू बघूया कुठली लागणार आहे. मग आहे केरोसिन. केरोसिन आणि मग आहे कलर्स. तर बघा ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आपल्याला जर मार्बल पेंटिंग करायचे, कुठली मार्बलिंग पेंटिंग करायची तर आपल्याला काय काय लागणार आहे. पहिले तर एक काय लागेल, पहिले तर आपल्याला एक बकेट लागेल. ठीक आहे, बकेट नंतर बकेटमध्ये थोडं पाणी पाहिजे. तिथे 3-4 साईज पाणी पाहिजे, म्हणजे पूर्ण फुल नको. जर ही बकेट आहे तर आपल्याला हे 3-4 साईज म्हणजे पाऊण बकेट पाणी पाहिजे. मग ऑइल पेंट्स. बघा आपल्याला इथे दिसतात ऑइल पेंट्स. हे काय मुलांना, ऑइल पेंट्स आहेत. आणि हे काय आहे, हे केरोसिन आहे. केरोसिन म्हणजे जे रॉकेल म्हणतो, घासलेट म्हणतो ते. तर बघा हे म्हणजे हे जे केरोसिन आहे किंवा जे आपलं टर्पेंटाईन असते, तर हे मुलांना हे आपल्याला हे जे ऑइल कलर असतात आपल्याला दिसतात, ऑइल कलर तुम्ही वेगवेगळ्या कलरचे तुम्ही तुमच्या आवडते कलर घेऊ शकता. इथे आपल्याला कुठले कलर दिलेले आहेत, रेड, ब्ल्यू, येलो आणि ग्रीन. ते हे आपल्याला कलर दिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ऑइल पेंट घेऊ शकता. आणि तुम्हाला ऑइल पेंट आणि हे जर आपल्याला जर ड्रॉइंग करायची तर ऑइल पेंट मुलांना थिक असतात, म्हणजे असे घट्ट असतात. तर याला पातळ करायला काय करावं लागतं, हे जे केरोसिन आहे हे त्या रंगामध्ये तुम्ही एक जे आहे ड्रॉइंग प्लेट असते त्याच्यात तुम्ही थोडेसे कलर ओता, जे तुम्हाला आवडतात ते कलर. आणि त्याच्यात काय थोडस 1 चम्मच काय करायचं, हे केरोसिन किंवा टर्पेंटाईन त्याच्यात ओतायचं आणि ब्रशनी काय करायचं, ते असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, ते कलर थोडे असे पातळ होईल, म्हणजे तुम्ही ड्रॉइंग करताना ते काय होईल, इकडे तिकडे ब्रश तुमचं इझिली मूव्ह होईल. तर बघा इथे आपल्याला साहित्य सांगितलेलं आहे, ऑइल पेंट्स. हे ऑइल पेंट्स आहे, हे केरोसिन आहे आणि आपल्याला काय लागेल, एक पेंटिंग ब्रश लागेल, ज्याच्याने तुम्ही काय करू शकता, पेंट करू शकता. आणि एक बकेट लागेल. आता पुढे बघूया, हे तुम्ही जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तर हे साहित्य काय आहे, खूप महत्वाचे आहे. हे साहित्य तुमच्याकडे पाहिजे जर तुम्हाला मार्बलिंग करायचं आहे. आणि बघा तुम्हाला काय लागेल, एक व्हाईट कलरची पेपर शीट लागेल. ठीक आहे,
म्हणजे तुम्हाला मार्बलिंग पेंटिंग करायची आहे तर तुम्हाला काय हे व्हाईट कलरचं A4 साईजचं पेपर किंवा तुमच्याकडे जो पेपर आहे व्हाईट कलरचं ते महत्वाचं आहे. बघा आता कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आपल्याला बकेट दिसले आहे ज्याच्यात आपल्याला हे जे केरोसिन वगैरे किंवा ऑइल पेंट त्याच्यात टाकायचं बकेट कुठल्या कुठल्या गोष्टी रिक्वायरमेंट आहेत बघा बकेट केरोसिन ऑइल पेंट ब्रश आणि काय आहे व्हाईट रंगाचा पेपर. तर बघूया आपण आता याची प्रोसेस कशी आहे ती आपण बघूया. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय आपल्याकडे बकेट आहे तर पहिल्यांदा काय करायचंय बघा फर्स्ट वी नीड टू फिल द बकेट 3/4 विथ वॉटर. तर आपलं जे पहिलं साहित्य होतं पहिलं साहित्य कुठलं होतं बादली होती बकेट. तर ही बकेट काय करायचंय आपल्याला फर्स्ट वी नीड टू फिल द बकेट 3/4 साईज म्हणजे काय करायचंय आपल्याला 3/4 साईज घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण बादलीभर पाणी नाही घ्यायचं आहे तर 3/4 म्हणजे पाऊण बादली एवढं पाणी भरून घ्यायचं आहे 3/4 ओके विथ वॉटर म्हणजे 3/4 म्हणजे पाऊण बादली आपल्याला याच्यात काय करायचं आहे पाणी भरायचं आहे बकेटमध्ये. बघा आता पाणी भरल्यानंतर कुठली प्रोसिजर आहे इथे प्रोसिजर सांगितलं आहे द ऑइल पेंट इज द ऑइल पेंट्स आर थिक. बघा हे जे ऑइल पेंट्स आहेत हे काय असतात थिक असतात. थिक म्हणजे काय घट्ट असतात असे पटकन हे घट्ट असतात तर याला डिल्यूट म्हणजे याला थोडस पातळ करण्यासाठी डिल्यूट करणे म्हणजे थोडं पातळ करणे किंवा मिक्स करणे. डिल्यूट म्हणजेच काय पातळ करणे. We dilute the paints with a spoon. Dilute म्हणजे याला थोडंसं आपल्याला पातळ करायचं की ते इझिली असं स्प्रेड व्हायला पाहिजे. Paints with a spoonful of turpentine. तर याच्यामध्ये बघा आपल्याला हे जे कलर्स आहेत सपोज हे मी या प्लेट्स मध्ये काय घेतले हे वेगवेगळे कलर्स घेतले. बघा इथे आपल्याला आता कलर्स दिलेले आहेत तर जर मी वेगवेगळे कलर घेतले बघा बघा जर मी याच्यात बघा हा थोडासा रेड कलर घेतला म्हणजे बघा हा प्लेट आहे याच्यात मी जर असं येलो कलर घेतला ठीक आहे आणि मग कुठला कलर घेतला याच्यानंतर मी असं ब्ल्यू कलर घेतला ठीक आहे देन याच्यानंतर सपोज मी रेड कलर घेतला ठीक आहे हे बघा रेड कलर घेतलं त्याच्यानंतर मी घेतलं ग्रीन कलर घेतला ठीक आहे. हे जर मी कलर्स घेतले तर हे काय हे कलर थिक्स आहेत तर हे कलर ठीक आहे तर ह्याला काय करायचं आपल्याला म्हणजे पातळ करण्यासाठी या रंगांना पातळ करण्यासाठी आपल्याला त्याच्यात काय ऍड करावं लागेल वी dilute the paints with a spoonful of turpentine or kerosene. एक तर आपल्याला असं टर्पेंटाईन घ्यावं लागेल नाहीतर काय घ्यावं लागेल केरोसिन घ्यावं लागेल. बघा आपल्याला काय मिक्स करावं लागेल याच्यात टर्पेंटाईन किंवा केरोसिन मिक्स करावं लागेल. टर्पेंटाईन म्हणजे काय मुलांना एक प्रकारचं असं ऑइल असते जे घट्ट रंग असतात म्हणजे जे ऑइल पेंट्स असतात जेव्हा तुम्ही असं दरवाजाला वगैरे पण जेव्हा पेंट करता म्हणजे दरवाजाला आपण डोअरला कलर लावतो तर त्या याच्यामध्ये पण काय टाकतात टर्पेंटाईन टाकतात म्हणजे तो रंग घट्ट असतो तो काय होतो थोडासा पातळ होतो. म्हणजे जे काही तुम्ही फर्निचर वगैरे पण आहे त्याला तुम्ही फर्निचरला जर रंग देता तर त्याच्यात तुम्हाला काय करावं लागते टर्पेंटाईन काय करावं लागते त्याच्यात ऍड करावं लागते त्याच्यामुळे रंग घट्ट होतं आणि त्या वस्तूंना काय होतं ते जे रंग आहे ते योग्य प्रकारे छान प्रकारे लागतं आणि त्याला एक वेगळी शाईन पण असते. आणि आपण आपल्याकडे जर तुमच्याकडे टर्पेंटाईन असेल केरोसिन म्हणजे जे रॉकेल घासलेट म्हणतो ते अवेलेबल असेल तर तुम्ही ते 1 चम्मच या रंगामध्ये टाकू शकता. आणि जर रॉकेल नसेल तर हे आपल्याला पेंटिंगच्या दुकानामध्ये टर्पेंटाईनची एक छोटीशी बॉटल मिळते हे एक टेबल स्पून तुम्ही याच्यात हे करू शकता. आणि मुलांना हे असं मिक्स केल्यानंतर काय होईल हे रंग थोडस काय होईल पातळ होईल. तर ही प्रोसेस आपल्याला काय करायची आहे कंटिन्यू करायची आहे. तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा तुमच्याकडे पण या गोष्टी रंग वगैरे ते बघा इथे ते ऍड केलेलं आहे ठीक आहे. या रंगामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की जे टर्पेंटाईन आहे ते याच्यामध्ये ओतलेलं आहे. स्टीर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सर. स्टीर इट नाईसली स्टीर म्हणजे काय त्याच्यात चम्मच फिरवणे ठीक आहे घोळणे. स्टीर म्हणजेच काय घोळणे किंवा चम्मच फिरवणे STIR स्टीर म्हणजे घोळणे. इन नाईसली म्हणजे तुम्ही काय करा याला छान प्रकारे तुम्ही असं मिक्स करा असं गोल गोल करून असं मिक्स केलं तर काय होईल तो रंग एक जीव होईल आणि थोडं पातळ होईल. टू गेट अ गुड मिक्सचर त्याच्यामुळे काय होईल जे मिक्सर राहील त्याचं जे प्रमाण राहील जे आपण त्याला असं स्टीर केल्यामुळे ते छान प्रमाणात आणि थोडं पातळ होईल. तर सगळं रंगामध्ये थोडं थोडं काय करायचं केरोसिन
ओतून घ्यायचं, मग चमच्याने त्याला स्टीर करायचं आणि त्याचं गुड मिक्सचर बनवायचं. बघा तुम्हाला ब्रश दिसतो आहे इथे. त्यानंतर काय करायचं बघा, नाऊ वी शॅल यूज द ब्रश. आणि त्याच्यानंतर आपण असं कलर छान मिक्स केलं, त्याला व्यवस्थित मिक्स केलं, तर त्याच्यानंतर आपण ब्रश यूज करायचं बघा. नाऊ वी शॅल यूज द ब्रश. हा जो ब्रश दिसते आहे, ब्रश यूज करायचा. हा ब्रश यूज करायचा, हा पेंटिंग ब्रश आहे. हा पेंटिंग ब्रश यूज करायचा. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम each from the take a few drops from each of. म्हणजे each of म्हणजे हे जे डब्बे दिसतात आपल्याला, पेंटचे डब्बे दिसतात, ते याच्यातले काय करायचे, ह्या ब्रश द्वारे, पेंटिंग ब्रश द्वारे असं त्याच्यात टाकायचे आणि फ्यू ड्रॉप्स म्हणजे काही थेंब घ्यायचे. फ्यू म्हणजे काही आणि ड्रॉप्स म्हणजे थेंब. तर आपल्याला कशाचे ड्रॉप्स घ्यायचे आहेत मुलांना, ह्या पेंटचे जे ड्रॉप्स आहेत ते फ्यू ड्रॉप्स या ब्रशच्या साहाय्याने घ्यायचं आहे. असं त्याला ओतायचंय आणि ड्रॉप्स घ्यायचं आहे. हे बघा हे दिसते आहे. आता तिथे रेड कलर लागले. द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल्ड देम जेंटली ऑन द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. आणि काय करायचं, असं पेंट घ्यायचं आणि काय करायचं, असं त्याच्यावर असे दोन थेंब आले म्हणजे रंगाचे फ्यू ड्रॉप्स आले त्या डब्यामध्ये ओतून, तर मग ह्या बादलीत काय दिसते आहे आपल्याला, बादलीमध्ये पाणी दिसते आहे. तर ते रंगाचे थेंब काय करायचे, या बादलीमध्ये असं म्हणजे स्प्रिंकल करायचं. स्प्रिंकल म्हणजे असं झटकून द्यायचे, स्प्रिंकल करायचं, असं असं करायचं. तर बघा, द पेंट फ्लोट्स ऑन अ वॉटर. हे सगळे रंग आपण याच्यात स्प्रिंकल केल्यानंतर हा जो पेंट आहे, द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. तर बघा फ्लोट्स म्हणजे त्या पाण्याच्या वर काय करत आहे, तो तरंगत आहे. फ्लोट्स म्हणजे तरंगणे, वाहने किंवा तरंगणे. FLOATS फ्लोट्स म्हणजेच काय मुलांना, तरंगणे. तर तुम्हाला काय दिसते आहे, या बकेट मध्ये जे पाणी ठेवलेलं होतं आणि आपण जे आपल्या ब्रश मध्ये जे पेंट घेतलेले होते त्याचे काही ड्रॉप्स घेतले होते आणि ते काय केले, आपण याच्यात स्प्रिंकल केलं, म्हणजे याच्यात थोडे टाकून दिले, असं स्प्रिंकल केले. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. तर तुझं प्लेन पेंट आहे बघा, की ऑइल पेंट असल्यामुळे आणि त्याच्यात आपण टर्पेंटाईन किंवा जे आहे रॉकेल वगैरे आपण मिक्स केल्यामुळे ते काय आहे, तुम्ही नेहमी बघाल की जे जे ऑइल असतं ते पाण्याच्या वर तरंगते, ते कधीही तळाला जात नाही, किंवा जे काही ऑइल किंवा तेल असते ते पाण्यासोबत मिक्स होत नाही. म्हणजे तुम्ही कधीही बघा, तर जे ऑइली पदार्थ असतात किंवा ऑइल असेल, रॉकेल असेल, किंवा तुमचं जेव्हा आपण भाज्या जरी बनवतो, तुम्ही बघा तेल कसं असतं, रशाची जरी भाजी असली तर तेल असं वर फ्लोट होताना दिसते आपल्याला गंजात वगैरे बघाल तर, असं तळाला ते जात नाही किंवा पाण्यामध्ये एकदम मिक्स होत नाही. तर आपले कलर पण काय आहेत, ऑइल कलर आहेत, त्याच्यामुळे ते काय आहेत, बादलीच्या वरच आपल्याला तरंगताना दिसतात, ते खाली म्हणजे तळाला गेलेले नाही. तर बघा ते फ्लोट्स होत आहेत, तुम्हाला हे रंग दिसतात, ते पाण्यावर काय होत आहेत, ते तरंगताना आपल्याला दिसतात. बघा, वी शॅल यूज द ब्रश अगेन टू ट्वेल द कलर्स अँड मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स. तर बघा, वी शॅल यूज द ब्रश अगेन, पुन्हा म्हणजे हे जर कलर आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसतात, तर आपल्याला काय करायचंय, हा जो ब्रश आहे पेंटिंग वर पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा यूज करायचा आहे. ट्वेल द कलर, ट्वेल म्हणजे या या म्हणजे हे कलर दिसतात, हे फ्लोट होत आहेत, तर आपला जो ब्रश आहे तर आपल्याला त्याच्या आतमध्ये असं टाकायचं आहे आणि वेगवेगळे तुम्ही असं म्हणजे याच्यापासून तुम्ही असं फ्लावर्स पण बनवू शकता किंवा तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईन्स पण बनवू शकता. ट्वेल द कलर्स अँड मेक अ डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स. तर तुम्ही याला असं 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 फिरवून इकडे पण पसरवू शकता, इकडे पण पसरवू शकता आणि ब्रशच्या साहाय्याने तुम्ही या बादलीमध्ये काय करू शकता, वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकता, वेगवेगळे डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. बघा, ऑन द सरफेस ऑफ वॉटर म्हणजे आपण असं करून बघा, हा जो कलर आहे हा इथे हे केल्यामुळे बघा हा असा वेगळा शेप बनलेला आहे. तुम्ही ब्रशद्वारे वेगवेगळे शेप तयार करू शकता. नाव लेट अस कीप अ ड्रॉइंग पेपर. हे सगळं झाल्यानंतर आपण याचं वेगळं शेप बनवलेलं आहे आणि हे बघा, हे जे कलर्स आपण याच्यात स्प्रिंकल केले ते पाण्यावर तरंगतात आणि आपण ब्रशच्या साहाय्याने काय केले आहे, वेगवेगळे शेप त्याला दिलेले आहेत. त्यानंतर कुठली प्रोसेस आहे, आपल्याकडे काय होतं, एक लास्ट जे रिक्वायरमेंट होतं म्हणजे वस्तू होती ती काय, आपल्याला व्हाईट पेपर. आता काय करायचं, आपल्याला व्हाईट पेपरचा यूज करायचा आहे. मग नाव लेट अस कीप अ ड्रॉइंग पेपर ऑफ gently and carefully on the surface of the water and press in big. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक पेपर घ्यायचा आहे जो आपला ड्रॉइंग पेपर आहे आणि तो काय करायचा आहे, तो ड्रॉइंग पेपर या ह्याच्यावर
म्हणजे हे जे कलर्स दिसतात ना, याच्यावर काय करायचं आपल्याला, असं ड्रॉइंग पेपर असं ठेवायचं आहे. आणि असं ड्रॉइंग पेपर ठेवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या ड्रॉइंग पेपरला थोडंसं प्रेस करायचं आहे. प्रेस अ बीट म्हणजे थोडंसं ड्रॉइंग पेपरला असं बघा हे दिसते आहे. मग या ड्रॉइंग पेपरला आपल्याला थोडंसं असं प्रेस करायचं आहे. आणि मग काय होईल, हा जो रंग आहे, हा जो आपले ड्रॉइंग पेपर होतं, हा रंग सगळं याला चिकटून जाईल आणि एक असं सुंदर मार्बलिंग पेंटिंग किंवा मार्बलिंग डिझाईन तुम्हाला इथे दिसेल. काय, लेट अस नाऊ लिफ्ट द शीट. मग आपण अशी शीट जी आहे, पेपर शीट अशी उचलून घ्यायची, अशी दोन्ही हातांनी उचलून घ्यायची आणि तिला असं सरळ करून ठेवायचं. लेट अस नाऊ लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट. मग ही शीट काय केलेली आहे, आउट ऑफ द बकेट म्हणजे बकेट मधून काढलेली आहे. आणि हा जो पूर्ण जो रंग दिलेला आहे, तो आपल्या जे ड्रॉइंग पेपर होतं व्हाईट कलरचं, त्याला हे सगळे रंग चिकटलेले आहेत, लागलेले आहेत. आणि याच्यापासून सुंदर असं मार्बल डिझाईन काय झालेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. ही अगदी सोपी अशी प्रोसेस आहे आणि खूप अमेझिंग आहे. तुम्हाला हे करायला खूप मजा येईल. दिसते आहे, तिने असे छान छान काय बनवलेले आहेत, भूमिकांनी वेगवेगळ्या अशा ड्रॉइंग शीट घेऊन असं मार्बल जी पेंटिंग आहे, मार्बलिंग केलेलं आहे कागदावर. व्हॉट डू यू सी, व्हॉट डू वी सी हिअर. बघा आपल्याला काय दिसत आहे, व्हॉट डू वी सी हिअर म्हणजे आपल्याला काय दिसते आहे इथे, सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन. बघा आपल्याला शीटवर काय दिसते आहे, सच ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे असं खूप सुंदर कलर्स दिसत आहेत त्याच्यावर आपल्याला असं खूप सुंदर असे कलर्स दिसत आहेत. कलर्सचे वेगवेगळे शेड दिसत आहेत, जे एकमेकांमध्ये थोडेसे मिक्स झालेले आहेत, मॅच झालेले आहेत आणि एक अशी रंगछटा छान तयार झालेली आहे. ब्युटिफुल कलर्स अँड शेप अँड डिझाईन्स. बघा आपल्याला तुम्हाला जे मार्बलिंग केलं तिने पेपरवर, तर बघा आपल्याला सुंदर सुंदर येल्लो, ब्ल्यू, ब्राऊन, रेड हे काय दिसत आहेत, सुंदर असे कलरचे शेड दिसत आहेत. आणि त्याच्यात आपल्याला दिसते की वेगवेगळे शेप्स आणि वेगवेगळ्या डिझाईन्स तिथे तयार झालेल्या आहेत, जे आपण संगमरवरी दगडावर ज्याप्रमाणे बघतो त्या थोडा फेंट असतात, त्याप्रमाणे डिझाईन इथे काय झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. अशी मार्बलिंग म्हणजे अशी मार्बलिंग तुम्ही, ही मार्बलिंग जे पेंटिंग आहे किंवा मार्बलिंग जे आर्ट आहे किंवा क्राफ्ट आहे मुलांना, हे तुम्ही घरी छान प्रकारे तयार करू शकता. त्याला कुठलाही खर्च नाही. तुमच्याकडे तर कलर असतात, टर्पेंटाईन थोडंसं बाजारातून घेऊन आणावं लागेल, पाणी असतं आपल्याकडे, पेपर शीट पण असतात. हे तुम्हाला छोट्या मुलांसाठी खूप सुंदर अशी ऍक्टिव्हिटी आहे. बघा किती अमेझिंग आणि अशा सुंदर डिझाईन आहेत, भूमिकाने जे सांगितलेलं आहे खूपच छान असं आहे. बघा, वी शॅल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल ड्राईंग. आणि बघा ही शीट काय करायचं, वी शॅल कीप द शीट म्हणजे ज्याच्यावर आपण हे ड्रॉइंग केलेलं आहे, त्याच्यावर ही जी पेपर शीट आहे ही जी, हे काय करायला पाहिजे आपण, पेपर अवे टिल द ड्राईंग म्हणजे ही पेपर शीट आपण थोडीशी अशी पंख्याखाली किंवा थोडं बाहेर ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे कलर्स आहेत ते काय होतील, हे वाळतील म्हणजे ड्राय होतील. आणि सुकल्यानंतर काय होईल, ते जर आपण त्याच्यावर हात जरी ठेवला तरी ते आपल्या हाताला चिपकणार नाही. म्हणून ही आपली पेंटिंग झाल्यानंतर तुम्हाला एक शेवटची आणि महत्वाची टिप आणि प्रोसेस आहे की ते फॅन खाली तुम्ही ते वाळायला ठेवू शकता किंवा असं 1-2 तास तुम्ही बाजूला ठेवू शकता, जिथे कोणाचे हात लागणार नाही. त्यामुळे ते रंग सुकून जातील आणि तुमची जी मार्बलिंग आहे म्हणजे जे आर्ट आहे ते काय होईल, पक्क होईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा यांनी ते वाळवायला ठेवलेलं आहे. त्यांचं हे झाल्यानंतर, isn't the process of marbling easy and interesting. बघा इथे प्रश्न विचारलेला आहे, क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, is not the process of marbling easy and interesting. बघा, isn't the process of marbling easy and interesting म्हणजे विचारलंय तुम्हाला की ही खरंच जी प्रोसेस आहे मार्बलिंग ती इझी म्हणजे सोपी, इझीचं स्पेलिंग काय आहे, EASY, इझी अँड इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक, खूपच छान. तर तुम्हाला ही जी प्रोसेस जी भूमिकाने सांगितलेली आहे, मार्बलिंग जर तुम्हाला असं करायचं आहे, असं आर्ट शिकायचं आहे, ही जी प्रोसेस आहे ती इझी आणि इंटरेस्टिंग आहे का, सांगा मुलांना. तुम्हाला हे इंटरेस्टिंग आणि इझी वाटते का? काय असेल उत्तर मुलांना? येस, इट इज व्हेरी इझी अँड इंटरेस्टिंग. हे खूप सोपं आहे. आपल्याकडे जे साहित्य आहे त्याच्यातच होते आणि तुम्हाला एक मार्बलिंग हा पेंटिंगचा जो आर्ट आहे, प्रकार आहे, तो तुम्हाला शिकता येईल.